आणि असा हा घुमट आहे खूप मोठा असा। सभोवताली खूप सुंदर आणि स्वच्छ वातावरण आहे। ह्या खूपच मस्त अशा मार्बलच्या पायऱ्या आहेत आणि समोर दिसते आपल्याला मोठा असा घुमट। देशभरातले जगभरातले जे विचारवंत आहेत त्यांचे पुतळे इथं पूर्ण कडेने लावलेले आहेत। मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय लोणी काळभोरमध्ये। आणि लोणी काळभोरमध्ये खूपच एक युनिक अनोखी वास्तू आहे, ती म्हणजे वर्ल्ड पीस डोम। इथे एक खूप भव्य असा, त्याला जगातला सगळ्यात मोठा घुमट असं याची ओळख आहे। आणि इथं भारतीय संस्कृतीशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींचं आणि चित्रांचं हे असं खूप छान असं प्रदर्शन केलंय। ही जी वास्तू आहे ती एवढी प्रसिद्ध आहे, तर त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। चला तर आपण आताच इकडं प्रवेशद्वारातून आलो इकडं, आणि आले आले असं एक गार्डन आहे, मोठं गार्डन किंवा असं एक मैदान आहे। आणि ही वास्तू आहे वर्ल्ड पीस डोम। आणि त्याच्या चारी बाजूला असे मनोरे आहेत ताजमहाल सारखेच। आणि असा हा घुमट आहे खूप मोठा असा। ही MIT युनिव्हर्सिटी आहे, त्याच्याच कॅम्पसमध्ये ही वास्तू बनवलेली आहे इकडं। त्यात इकडं कॉलेज कॅम्पस वगैरे आहे। मंडळी, असा हा परिसर आहे आणि सभोवताली खूप सुंदर आणि स्वच्छ वातावरण आहे। इकडं हे एक स्कूल आहे, विश्वशांती गुरुकुल। आणि बाजूने असं पाथवे आहे चालायला, खूप मस्त आहे, सुंदर दिसतंय एकदम। मार्बल सारखं बनवलेलं दिसतंय, पण ते मार्बल नाही, कलर दिलेला आहे तशा प्रकारचा। आणि सगळे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे ज्या संस्कृती वगैरे आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रदर्शित केलेल्या आहेत। मंडळी, आता आपण हा परिसर बघायला चालू केलेला आहे। आणखी आपण मुख्य वास्तूमध्ये गेलेलो नाही, आतमधला जो घुमट आहे तिथं, तर सभोवतालचा परिसरच बघत होता आतापर्यंत। पण आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि ही सगळी वास्तू, हा परिसर बघितल्यानंतर आपण या ठिकाणाचा रिव्ह्यू पण देणार आहोत शेवटी।
मी आणि माझ्यासोबत सुमित पण आहे, दोघं पण आम्ही रिव्ह्यू देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचे रिव्ह्यूज पण ऐका, कारण खूपच ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहोत आम्ही. आणि कशाप्रकारे तुम्हाला इथे येता येईल वगैरे त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमधल्या गोष्टी. लेट्स गो. तर मंडळी चला आता आपण आतमध्ये जाऊया. ह्या खूपच मस्त अशा मार्बलच्या पायऱ्या आहेत आणि समोर दिसतंय आपल्याला मोठा असा घुमट. चला या तर माझ्यासोबत आता. या पायऱ्यांवरती बघा वेगवेगळे थॉट्स लिहिलेले आहेत, सुविचार इंग्लिश आणि मराठीमध्ये मस्त आहेत आणि असे खूप सारे संदेश वगैरे इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मंडळी, इकडे मेंटेनन्सचं काम चालू आहे. आणखी ही जी वास्तू आहे, हा घुमट जो आहे त्याचं काम आणखी पूर्ण नाही झालेलं. तर हे बघा मेंटेनन्स, कलरिंग वगैरे आणखी सुरू आहे. तिकडचं मेंटेनन्स म्हणण्यापेक्षा आणखी कलरिंग वगैरे पूर्ण नाही झालेलं आणि खूप मेहनत करून लोक बनवत आहेत आपल्यासाठी, हे बघू शकता. तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता खूप वेगवेगळी चित्र आणि मूर्त्या, पुतळे इकडे लावलेले आहेत. जगातल्या, भारतातल्या थोर विचारवंतांचे, त्यात महाराष्ट्रातील संत, भारतातील तसेच देशभरातले, जगभरातले जे विचारवंत आहेत त्यांचे पुतळे इथं पूर्ण कडेने लावलेले आहेत. आणि वरती देखील खूप मोठा आहे. वरती जो घुमट आहे त्याला असं आकाशासारखं रंगकाम केलेलं आहे आणि कडेने सोनेरी रंगामध्ये डिझाईन केलेली आहे. ओम, स्वास्तिक अशा प्रकारचे डिझाईन केलेले आहे आणि खूपच मस्त असा परिसर आहे. एकदम खूप सुंदर अशी वास्तू आहे आणि नक्की बघावी अशीच आहे. ही अशी घंटा बांधलेली आहे मधोमध आणि ही घंटा कुठं बांधली बघू शकता. आता वरती अशी एकदम मधोमध साखळीने बांधलेली आहे ही. अशा प्रकारे खूपच सुंदर असा परिसर आहे आणि आपलं बघून झालंय तर आपण रिव्ह्यू देऊयात आता. तर कसा वाटलं सुमित तुला? हो, म्हणजे चांगलं आहे तसं बघायला. ओके. फक्त पैसे तुम्हाला द्यायला लागेल बघायसाठी. 100 रुपये. 100 रुपये एका व्यक्तीसाठी आहे आणि ठीक आहे 100 रुपये पण काय जास्त नाही. पण त्यासाठी आपल्याला जी ही वास्तू इथली हे ठिकाण बघायला भेटते ते खूपच सुंदर आहे, खूपच मस्त आहे आणि पैसे नक्कीच आपले वसूल होतील अशा प्रकारची ही जागा आहे. खूप भव्य अशी जागा आहे आणि पुण्याच्या पर्यटनामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे या ठिकाणामुळं असं म्हणायला काहीच हरकत नाही.
खूप जागतिक दर्जाची म्हणावी अशी वास्तू आहे ही. खूपच मस्त आहे. आणि आणखी काय काय आवडलं तुला? म्हणजे इथं सगळ्या धर्मांचे वगैरे स्टॅच्यू वगैरे बनवलेत वगैरे, म्हणजे त्यांचे लोक म्हणलं त्यांचे स्टॅच्यू आहे वगैरे. अजून इथं एक मंदिर आहे तिकडं, म्हणजे सगळ्या ग्रंथाचे सगळ्या धर्मांचे ग्रंथ वगैरे आहेत. ते एक आहे चांगलं. तर फक्त हिंदुइझमच नाही तर बाकीच्या सर्व धर्मांच्या संस्कृती, त्यांचे जे धर्मग्रंथ असतील, त्यांची जी संस्कृती आहे, कल्चर, जीवनशैली, हे इथं खूप छान प्रकारे शिल्पकलेतून, चित्रकलामधून आणि एकंदरीत प्रदर्शनामधून हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जी युनिटी असली पाहिजे, त्याचबरोबर वसुदैव कुटुंबकम या आपल्या भारताचा एक नारा आहे, तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न या वास्तूमधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो खूपच सुंदर आहे आणि अशा प्रकारे खूपच मोठी अशी वास्तू आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूपच जास्त वेळ इथे घालवू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथे थांबवत आहोत आणि खूपच सुंदर वास्तू आहे. तर तुम्ही एकदा नक्की बघा ही वास्तू आणि इथला सुंदर अनुभव घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. आपण भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा आणि आपला चॅनल पाहत राहा. गुड बाय. धन्यवाद.